नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयाला सुरुवात करतोय आणि तो विषय आहे तो मसाले पीक. बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मसाले लागवड कशी केली जाते नारळामध्ये. आज आपण बघणार आहोत की फक्त जायफळ आणि जायफळचे औषधी गुणधर्म, त्याची लागवड पद्धत, लागवडीचे प्रकार, वेगवेगळ्या जाती आणि या सगळ्यांचा विषय आज आपण घेणार आहोत. आणि मित्रांनो, जायफळ हे बहुगुणी आहे. बघा, त्वचेवरील पिंपल्स येतात, आपल्याला फोड येतात, त्याच्यावर गुणकारी आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला भूक मंदावणे, त्याची सर्दी, खोकला, अपचन, पोटदुखी त्या अशा विविध गोष्टीवर गुणकारी आहे. कंबरदुखी, थंडीपासून बचाव करण्यासाठी किंवा ऊर्जा मिळवण्यासाठी लहान मुलाला आपण जायफळ देऊ शकतो किंवा जायफळ उगाळून देऊ शकतो. लहान मुलांच्या पोटाला जरी जायफळ खाल्लं तर त्यांना एनर्जी मिळते. चिमूटभर जर जायफळ तुम्ही चहातून जर घेतलं तर तुम्हाला पेन किलर म्हणून हे काम करतं, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण या जायफळ जे आहे ते गुणकारी आहे, औषधी आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा करू. मित्रांनो, आता आपण जायफळाचे व्यापारी महत्त्व बघूया. बघा, जायफळ जवळजवळ 700-800 रुपये किलो आहे. जायपत्री जी आहे लाल रंगाची ती 2500 रुपये किलो आहे. आणि त्याच्यावरचं कवर जे वेस्टेज आपण म्हणतो ते 60 रुपये किलो असून त्याचं उत्तम लोणचं होतं. ते जर कुठल्याही लोणच्यात त्याचे तुकडे जरी टाकले तरी सुंदरपैकी स्वाद येतो. त्याचा एक दर्फ वर्षभर टिकून राहतो. अशा या जायफळाची जर लागवड केली तर नक्कीच तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आता आपण जायफळाची लागवड कशी करायची ते बघूया. बघा, जायफळाला जे हवामान लागतं ते उष्ण दमट लागतं. तापमान 10 ते 40 अंश सेल्सिअस तापमान, सावली ही अर्धवट म्हणजे 50% सावली, आर्द्रता ते 60 ते 85%. आता हे वातावरण असलेल्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या भागात तुम्ही जायफळ लागवड करू शकता. आता आपण जमीन जर बघितली तर गाळाची जमीन, गाळ मिश्रित रेताळ जमीन पण चालते. पाण्याचा उत्तम निचरा असणारी किंवा भुसभुशीत जमीन, वर्कस जमीनसुद्धा तुम्ही करू शकता. फक्त थोडीशी सावलीची गरज आहे. त्यानंतर जायफळाच्या ज्या जाती आहेत त्यामधली पहिली कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली सुगंधा म्हणून आहे. नर आणि मादी फुलांचं प्रमाण एकाच झाडावर येतं, त्यामुळे परागीकरण उत्तम होतं. आणि जे जायफळ आहे ते 25 ग्रॅमचं मिळतं. त्याचप्रमाणे जायपत्री जी आहे ती जवळजवळ आपल्याला 1 ग्रॅम मिळते. पुढची जात जी आहे ती कोकण स्वाद, ही कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. ही जायफळाची मादी जात आहे. बी आकाराने मध्यम असते, म्हणजे 5 ग्रॅमपर्यंत बी असतं आणि जायपत्री 1.2 ग्रॅम आपल्याला मिळते. त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाने श्रीमंती ही जात विकसित केली असून ही जायफळाची मादी जात असून फळे मोठी आणि टपोरी असतात. जायपत्री पण जरा जाड असते. ही मोठ्या आकाराची बी असल्यामुळे ते 10 ग्रॅमपर्यंतचं वजन बसतं आणि साधारण 2 ग्रॅमच्या वरती आपल्याला जायपत्री मिळते. ही विश्वस्त्री म्हणून जात आहे. ही केरळमध्ये मादी झाडापासून तयार केलेले आहेत. त्याची फळे पण मोठी होतात आणि जायपत्री पण जाड असते. जायफळाची लागवड जर नारळामध्ये करायची असेल तर नारळाचं अंतर 7.5 बाय 7.5 मीटर असल्यामुळे 4 नारळाच्या मध्ये जायफळ लागतं आणि जायफळाचं 2 झाडातलं अंतर हे 7.5 मीटर राहतं आणि हे अंतर जर राहिलं तरच उत्तम प्रकारे जायफळ उत्पन्न देतो. मोकळ्या जागेत जर जायफळाची लागवड करायची असेल तर डोक्यावर ग्रीन नेटचं छप्पर करावं लागतं किंवा तुम्ही नारळाच्या मध्ये जर लागवड केली, नारळ वाढलेली असतील आणि त्याच्या सावली येत असेल तर 50% सावलीची गरज आहे. त्याच्यामुळे ती व्यवस्था करूनच आपण लागवड करावी. मादी झाडांची लागवड जर करत केली असेल तर 10% त्यामध्ये नर लावणं गरजेचं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अथवा मुख्य पाऊस ओसरल्यावर ही लागवड तुम्ही करू शकता. पाणी झाडाच्या मुंड्यात साठवू नये याची काळजी घ्यावी. झाडाला आधार देणं, झाडाला सावली करणं व जमिनीच्या मगदुरानुसार पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे. जायफळाची अभिवृद्धी बियापासून किंवा कलमापासूनही करतात. मृदकाष्ठ पद्धतीने जर समजा तुम्ही केली ग्राफ्टिंग केलं तर 80 ते 90% जगते. मृदकाष्ठ पद्धतीने कलम कसं करायचं हे तुम्ही माझ्या मागील व्हिडिओमध्ये बघा. मी मृदकाष्ठ कलम पद्धतीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघा, तुम्हाला समजेल जायफळाचं कलम कसं करावं. रोपांची निवड, रोपे जोमदार 4 महिने ते 1 वर्ष वयाची असणं गरजेचं आहे. त्याला ग्राफ्टिंग करताना तो मध्ये 4 ते 5 सेंटीमीटरचा काप घेणं आणि मृदकाष्ठ पद्धतीने तुम्हाला ग्राफ्टिंग करायचं आहे. ते मागील व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल.
फांदी जून असावी, 4 ते 6 महिने वयाची असावी, डोळे फुगीर सुप्त अवस्थेत असलेलेच असावे, पाने जून असावी, शेंड्याकडील एक पान ठेवून आपण ग्राफ्टिंग करतो. फांदीला 4 ते 5 सेंटीमीटरचा काप घेऊन आपण हे कलम करावे. अशा पद्धतीने 1-2 पानं ठेवून आपण जर मृतकाष्ठ पद्धतीने कलम केलं तर ते चांगलं जगतं आहे, किंवा आपण कॅप सिस्टीमचा वापर करूनही हे कलम जगू शकतो. जायफळाला प्रूनिंग करून त्याला आकार देण्याची गरज आहे. त्यासाठी वाकड्या फांद्या आणि व्यतिरिक्त फांद्या कापून आपण त्यांना आकार देऊ शकतो. जायफळाचं खत व्यवस्थापन असं आहे की पहिल्या वर्षी आपल्याला 10 किलो शेणखत, 20 ग्रॅम नत्र, 18 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश असेल. आणि 15व्या वर्षी आपण जर बघितलं तर 50 किलो शेणखत, 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो आपण पालाश देतो. जायफळाची काढणी आणि उत्पादन पाहू. फळे सर्वसाधारण 260 ते 270 दिवसात तयार होतात. फळे पूर्ण तडकतात, आत लाल बुंद असा भाग दिसतो आणि नंतर सगळ्या सकट ते जायफळ खाली जमिनीवर पडते. 500 ते 700 प्रति झाडे आपल्याला फळे मिळतात. मोठी झाडं असतील तर 1000पर्यंत फळं मिळतात. सरासरी 80 ते 90 किलो जायफळाचे प्रति झाड उत्पन्न मिळते. मित्रांनो, जायफळ लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, शेअर्स, लाईक नक्की करा. कलमे हवी असल्यास कमेंट करा. धन्यवाद.